महाराष्ट्रामध्ये आपण बघत असतो की अनेक असतात. कोकणामध्ये हे कोकणातले सण, कोकणातल्या या पारंपरिक हे सर्व असे सण असतात, एकत्र जमा होतात. काही असं आपल्या घरामध्ये आडापिडा असतील, काही निघून जावं म्हणजे कुठल्याही आपल्या घरातल्या लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून वर्षातून एकदा हे असं काढलं जातं. नमस्कार. आज चालले समुद्रावरती. सर्व आपल्या आपल्या घरामध्ये एक नारळ आणि फुलांचं एक हे असं सगळं हे करून देतात, बाया बोलतात त्याला. म्हणजे काय आडापिडा असेल ते निघून जावे म्हणून एक समुद्राला आज नारळ अर्पण करतात. त्यासाठी आज सर्वांचं झालेलं आहे. तर आज बघूया आपण पुढे व्हिडिओ. चला समुद्रावर निघूया आपण, कसे आहेत ते पुढे कसं काय आहे त्या पद्धतीने आपण बघू. हो हो, सर्व येतात आहेत. मुंबईकर अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये बघतायत सर्व लोक. हो, मामीला घेऊन जा, मामीला. सर्व चालेत समुद्रावरती बाया घेऊन. आजी चालले तू पण. हो, मध्ये. हां, काय त्याला पाणी भरायचं. ओके. वाढ वडिलांनी जे केलेलं आहे ते आजपर्यंत आम्ही हे असं मग वर्षामध्ये एकदा होतं का ते? वर्षातून एकदा होतं आणि शांतता वाडीला मिळावी यासाठी हे प्रोग्राम ठेवलेला आहे. आणि हे नंतर आम्ही समुद्रावर जातो. समुद्रावर तिथे सोडलं जातं सगळं नारळ सगळं काय असेल ते समुद्राला सोडतो आणि शांतता राखायला सांगतो समुद्राला. बरोबर. असं म्हणजे बापोली आणि आपला बापोलीचं पूर्ण एकत्र येऊन आज केळशीवातले आपल्या बापोलीतले आहेत सर्व. आज सर्व मंडळी आलेले आहेत. आज आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत असतो की अनेक असतात. कोकणामध्ये हे कोकणातले सण, कोकणातल्या या पारंपरिक हे सर्व असे सण असतात, एकत्र जमा होतात. काही असं आपल्या घरामध्ये आडापिडा असतील, काही निघून जावं म्हणजे कुठल्याही आपल्या घरातल्या लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून वर्षातून एकदा हे असं काढलं जातं. ते सर्व आज जमा आहेत अख्ख्या वाडीतले लोक. आज बघू शकता हे बघा कशा प्रकारे एकदम बघू शकता. सर्वांच्या घरामध्ये एक एक असं नारळ, फळ आणि फूल हे सर्व असं सजवून एकत्र येऊन त्यानंतर मग समुद्रावर हे जातात.
हां मग विसर्जन होतो आज एकत्र झालेत. आपण बघूया पुढचे व्हिडिओ चांगले असतील ते नक्की आपण बघा, तुम्हाला नक्की आवडतील. हा पान उशिरा ना तो पण कबूल करून घे. माझा पण काढा व्यवस्थित मस्त नागवेलीचा पान गसवय वाऱ्याने उडाला ग, साजनी बाय वाऱ्याने उडाला ग. नागवेलीचा पान गसवय वाऱ्याने उडाला ग, साजनी बाय वाऱ्याने उडाला ग. नागवेलीचा पान गसवय वाऱ्याने उडाला ग, साजनी बाय वाऱ्याने
शूटिंग करत आहे हा वार्षिक आमचा सण आहे. हो नाही तू त्याचा एक थोडंसं हे तुझा सांग जरा. गावात आलेलो आहे ना, तर आज मामाचं घर आहे, भाटीवर आपलं सर्व आहे, पण आज बापूवालीमध्ये आलोय. आज बायांचं ह्यांचं काय आहे ते आज जाणून घेऊया. पानं भरलेले आहेत, तर मला पण माहीत नाही, मी आज यांच्याकडून माहिती करून घेऊया. नमस्कार. आपले आगळे मामा आहेत. आणि कसं आहे मामा, काय जरा माहिती द्या. हे काय वार्षिक प्रत्येकाचं थोडंसं समाधान व्हावं या हिशोबाने पर्जन्यवृष्टी म्हणजे पाऊस येण्यापूर्वी एक जुन्या पद्धतीप्रमाणे एक समुद्राला शांत करण्यासाठी हा एक अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या मानाचा विडा म्हणजे नारळ विडा अशा पद्धतीनं समुद्राला अर्पण केला जातो. आणि एक समुद्राला शांती लाभावी किंवा शांतता राखावी, आम्हाला कुठल्याही पद्धतीनं वादळ वाऱ्यापासून संरक्षण मिळावं आणि या संपूर्ण गावातील म्हणजे ती जुन्या पद्धतीप्रमाणे इडा पिडा सगळी नष्ट व्हावी हा एक त्याच्या मागचा उद्देश असतो. हर वर्षी होतं हे? हा दरवर्षी होतो. दरवर्षी होतं हे. आणि हे सार्वजनिक पद्धतीनं प्रत्येक वाडीवाडीवर गावामधून सगळ्या पद्धतीनं केलं जातं. आज आता इथं बापूवाडीमधून आहे, कांदेवाडीमधून सुद्धा हाच अशा पद्धतीनं पानं भरण्या अनेक वाड्यातून असे आपल्या प्रत्येक वाड्यातून निघत असतात. ते आज बापूवाडीमध्ये बघायला भेटलं. राजेंद्र उके मामा यांनी अगोदर आपल्याला सांगितलं. थोडक्यात आपल्याला जे काय आहे मामा आम्ही ह्यांच्याकडून माहिती घेतली. आपले जगदीश भोगल हे पण आहेत, सोबतच आहेत. मग गावचं एक परंपरा आहे. कोकणातलं वातावरण असं आहे ना की हे गावी आहे. मुंबईला एकत्र येणं म्हणजे खूप कठीण आहे, पण गावच्या ठिकाणी असं एकत्र येणं बघायला भेटतं. तुम्ही नक्कीच पूर्ण बघा, खूप मजा येते, चांगलं आहेत आणि बघण्यासारखं आहे. कसं आहे येऊन जा एकदा. हो काय नाव काय? बरा. व्हिडिओ बघायला विसरू नकोस. वातावरण एवढं चांगलं आहे ना. आज पहिल्यांदाच आलो, पहिल्यांदा हे अनुभवायला भेटलं. आणि खरं पाहिजे एका गावामध्ये तर आज आपल्या समोरच आहेत ते समुद्रावरती, म्हणजे सर्व घरामध्ये फुलं नारळ ह्या करून आपली काही कथा आहे देवाकडे प्रार्थना करतात. त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत अडापिडा मिटू दे देवाकडे हे मागून, म्हणजे कुठल्याही हानिकारक झालं नाही पाहिजे. पावसाच्या अगोदर हे नारळ आणि फूल समुद्रामध्ये अर्पण करून आपल्या देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न असतं. त्यासाठी तसंच आपल्याला आपण कुठे बापूवाडीमध्ये बघतोय. आज बघायला भेटलं, खूप छान. तर नक्की आपलं कमेंट ह्याच्यामध्ये टाकायला विसरू नका. बघूया आपण समुद्रावर जाताना पुढे काय एकदम हे होतं ते.
फायनली आता हे झालं सर्व. आपले जे पान आहेत, नारळ आहेत, फुलं आहेत, जो काही आहे ते पाण्यात विसर्जन करायला चाललेले आहेत. हा इथेच आता आपला ब्लॉग संपवत आहे. तर ही सर्व आलेली मंडळी आता इथे बरेच जण थांबलेले आहेत. जे काय आंघोळ करणार आहे ते करतील आणि पानं सोडून आपल्या आपल्या घरी जातील. मग आजचं हे इथे संपन्न झालं. खूप मजा आली, एकदम छान वाटलं. तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि तुमचे कमेंट ह्याच्यामध्ये टाका. मला ही व्हिडिओ काढायला म्हणजे जो वेळ भेटला तो खरंच बरं वाटलं मला. तो एक ब्लॉग भेटला काढण्यासाठी की तुमच्यासमोर ठेवावा. चला, आवडले तर नक्कीच आपण आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा व्हिडिओ. लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघायला भेटतील. त्यासाठी तुम्ही जॉईन व्हा. चला भेटूया. आवडले तर नक्की कमेंट करा.